नमस्कार. मी आता शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. तर राज्यातलं आता उन्हाचा पारा वाढत जाईल आजपासून, पण रात्रीच्याला थंडी देखील राहणार आहे. रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत चांगली थंडी जाणवणार आहे. म्हणून हा महाराष्ट्रातल्या सर्वप्रथम शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात. ही थंडी फक्त 20-22 तारखेपर्यंतच राहणार आहे, पण हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. म्हणजे 22 फेब्रुवारीपर्यंत थंडी राहणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. पण राज्यात मात्र आजपासून ऊन वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश या चारही विभागातल्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा. मग आता नेमकं शेतकऱ्याचे हरभरा काढणी चालू झाली, त्याच्यानंतर गहू काढणी चालू झाली, तंबाखू देखील काढणं चालू आहे. तर त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दरवर्षी काय असतं, मी म्हणत असतो ना, दरवर्षी महाराष्ट्राच्या बाजूला म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, इकडं छत्तीसगड ह्या दरवर्षी काय असतं, 22 फेब्रुवारी ते 10 मार्च दरम्यान ह्या 4-5 राज्यामध्ये काय असतं, गारपिटीचं वातावरण दरवर्षी असतंय. म्हणजे त्या 20 दिवसामध्ये मग त्या 2-3 राज्यात जर होत असली तर त्याचा असर महाराष्ट्रावर होत आहे. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं. ही गारपीट सगळीकडे होत नसते.